नमस्कार, पूर्वास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतो आहोत कुरमुऱ्याचे लाडू. लाडूंचा आवाज ऐकूनच कळतंय ना किती कुरकुरीत बनलेत. लहान मुलांना तर हे लाडू फार आवडतात. चला बनवूया. कुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 3 कप कुरमुरे घ्यायचे आहेत. आता इथे मी वाटी वापरलेली आहे. कुठल्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्ही हे कुरमुरे मोजू शकता. ज्या वाटीने कुरमुरे मोजलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर परफेक्ट कुरमुऱ्याचे लाडू बनवायचे असतील तर 3 वाट्या कुरमुरे आणि 1 वाटी गूळ हे प्रमाण लक्षात ठेवा. आता हे कुरमुरे पॅनमध्ये घालून मंद आचेवर 2 ते 3 मिनटं गरम करून घ्यायचे आहेत. कुरमुरे भाजायची आवश्यकता अजिबात नाही, फक्त हे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. कुठपर्यंत गरम करायचे तर कुरमुरे अगदी हळुवार हाताने आपण दाबले की लगेचच त्याचा चुरा झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे कुरमुरे गरम करून घेतलेले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता पॅनमध्ये अर्धा चमचा तूप गरम करून घ्यायचं. तूप पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं, कारण आपल्याला या पॅनमध्ये गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक भांड्याला चिकटू नये यासाठी अशा प्रकारे भांड्याला ग्रीस करून घ्यायचं. आता आपण या तुपामध्ये 1 वाटी जो गूळ घेतला होता तो वितळवून घेऊया. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. मंद गॅसवर गूळ वितळवून घेऊया. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की गुळाचा पाक करताना काही लोक चमचाभर पाण्याचा उपयोग करतात, पण त्यामुळे होतं काय ना की गुळाचा पाक बनायला थोडासा वेळ लागतो आणि जर पाक व्यवस्थित बनलेला नसेल आणि त्यातच तुम्ही जर कुरमुरे किंवा मिश्रण घातलं तर लाडू चिवट बनू शकतात. गुळाच्या पाकाचा रंग गडद दिसू लागला की लगेचच गॅस बंद करायचा आणि एका वाटीमध्ये पाकाचे थोडेसे थेंब टाकून पाहायचे. पाकाचे थेंब पाण्यात विरघळले नाहीत तर समजायचा की आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता लगेचच पाकामध्ये कुरमुरे घालून मिसळून घ्यायचे. पाकामध्ये कुरमुरे घातले की अगदी झटपट आपल्याला हे पाकामध्ये मिसळून घ्यायचे आहेत, नाहीतर पाक लगेचच कडक व्हायला लागतो. तर अशा प्रकारे पाकामध्ये मी कुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घेते. कुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण लगेचच याचे लाडू तयार करून घेऊया. लाडू तयार करण्यापूर्वी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मिश्रण घट्ट होण्याच्या आतच लाडू वळून घ्यायचे. लाडूचा आकार किती मोठा किंवा लहान ठेवायचा हे आपल्या आवडीवर आहे. इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराचे लाडू बनवून घेते. हे लाडू वळायला अगदी सोपे आहेत. 1-2दा प्रॅक्टिस केली की नवशिकेसुद्धा सहजपणे हे लाडू बनवू शकतात. लाडू वळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा लाडू फार जास्त आवळायचा नाही, नाहीतर लाडू फार घट्ट होतो. जेवढा तुम्ही सैलसर असा गोळा तयार कराल तेवढा लाडू खायला अगदी कुरकुरीत आणि हलका असा लागतो. तर अशा प्रकारे लाडू तयार करून घेते. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साहित्यात मोठ्या आकाराचे 4 ते 5 लाडू तयार होतात. या व्हिडिओमध्ये 3 कप कुरमुऱ्यासाठी 1 कप गूळ वापरलेला आहे. जर तुम्हाला कमी गोड लाडू हवे असतील तर 3 कप कुरमुऱ्याच्या ऐवजी 4 कप कुरमुरे आणि 1 कप गूळ वापरावा. परंतु या प्रमाणात अगदी व्यवस्थित गोड लाडू तयार होतात. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घेतले. मधल्या वेळेत भुकेसाठी अगदी परफेक्ट असा पर्याय आहे. लहान मुलांना तर विशेष करून हे लाडू फार आवडतात. तुम्हीसुद्धा हे लाडू जरूर करून पहा. अगदी कुरकुरीत असे हे लाडू तयार होतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणि हिवाळ्याच्या निमित्ताने
ही रेसिपी मी शेअर केली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि तुम्हीसुद्धा हे लाडूंची रेसिपी नक्की करून पहा. धन्यवाद.